ज्ञान भक्ती समर्पणाचा हा अद्भुत सोहळा, विठ्ठल नामाच्या गजराने भरला आनंद मेळा। टाळ मृदंगाच्या नादामध्ये हरपून जाते देवान, माऊलीच्या पाऊल खुणांनी पावन होतो प्रत्येक प्राण। चला रे वारकऱ्यांनो पंढरीच्या वाटेवर, माऊलीच्या नामामध्ये चालूया आनंदभर। दिंडी क्रमांक 43 रथामागे भक्तीची साथ, गोविंद महाराजांच्या कृपेने सजली ही पावन वाट। चला अनुभवूया चैतन्याचा जिव्हारा, पांडुरंग भेटीचा लळा, मही दाटला सोहळा।
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रीय दिंडी समाज आणि आज आपण फलटण या ठिकाणी मुक्कामासाठी आणि या ठिकाणी आलेलो आहोत. आज या भव्य पटांगणामध्ये आपण फार लवकर आज या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु या वेळेचा उपयोग आपण करण्यासाठी सर्व मंडळींनी तंबूतील असतील, गाड्यातील असतील, पाणी टँकरवाले असतील, हॉटेलवाले असतील, सर्व इस्तरी सर्व कोणी व्यवसाय करणारे जी मंडळी असेल, तंबूतील असतील, वारकरी असतील, टाळकरी असतील, माळकरी असतील, कोणी बी या दिंडीचे चालणारी सर्व मंडळी, या सर्व मंडळींनी आता एक आपलं चर्चासत्र म्हणजे एकमेकाचे विचार देवाणघेवाण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. प्रवचन नंतर होईल, परंतु आपण सर्वांनी अगोदर प्रवचन होईल आणि नंतर तसंच आपल्याला या ठिकाणी सर्वांनी दिंडीविषयी आपल्याला एक साधक बाधक चर्चा आपण करायची आहे. कारण आपण प्रत्येक वर्षी येतो, आपलं 49वं वर्ष आहे, पुढल्या वर्षाला आपलं 50वं वर्ष येत आहे. 50वं वर्ष म्हणजे आपल्या दिंडीच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्सव महोत्सव करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. याविषयी आपल्याला चर्चा करायची, दिंडीच्या काही कामाविषयी आपल्याला चर्चा करायची आणि म्हणून आणि काही वह्यांचं प्रकाशन 14 कोटी नामजप जो आहे, त्या 14 कोटी नामजपाचं महत्वाची गोष्ट आहे. महाराज आपला सर्वांच्या साक्षीने आज केंद्रीय महाराज दिंडी समाज आणि या समाजामार्फत 14 कोटी नामजप करणं एवढं सोपं नाहीये, पण तुमचं आमचं सर्वांचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे आणि त्या नामजपाचा आपल्याला या ठिकाणी वह्याच्या रूपाने आपण तो नामजप करणार आहोत आणि त्याचंही प्रकाशन आपल्या साक्षीने आपल्या सर्वांच्या हाताने या ठिकाणी त्याचं प्रकाशन होणार आहे. म्हणून कोणीही तंबूत झोपू नका, गप्पा मारत बसू नका, चहाच्या गाड्यावरती बसू नका. आपण 10 मिनिट आरती झाल्यानंतर खास सर्वांसाठी फ्रेश होण्यासाठी आपण वेळ देऊ आणि त्यानंतर सर्वांनी ग्राउंड वरती आपल्या दिंडीचं वैभव हरिभक्तपरायण आत्माराम महाराज शास्त्री, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था महाराज, आपल्या बरोबर फार मोठमोठे महात्मे चालू आहे, परंतु आपणाला त्याच्या प्रकारची जाणीव नाही. अशा महात्म्यांचं दर्शन आपणाला या ठिकाणी होत आहे. तेव्हा त्यांचं प्रवचन होईल, तरी सर्वांनी प्रवचनासाठी आणि सर्व कार्यक्रमाच्या याच्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी आग्रहाची विनंती. भागवताचार्य आत्माराम कुटे शास्त्री यांचं प्रवचन होणार आहे, तरी सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यायचा.
मृदंगाचार्य मल्हार महाराज माने यांना 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद महाराज. आरतीच्या पैकी घेतली हे ताई आरती दे हे पहा सर्व भाविकांना सूचना आहे. आता वळकडेच्या गाड्या पुढे खोललेल्या आहे. खिलारी मामाच्या गाड्या खोललेल्या आहे. गाडगे पाटलाची गाडी. त्या गाड्यांमध्ये ज्या भाविकांच्या वळकड्या असतील किंवा कोळी बांधवांच्या त्यांनी त्या ठिकाणी जायचे, आपापल्या वळकड्या ताब्यात घ्यायचे. त्याचप्रमाणे गुरुवर्य हरिभक्त पराय या ठिकाणी फलमाराजांनी टाळालाय, त्यांनी घेऊन जायचे. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आत्माराम महाराज छोटी शास्त्री यांचे सगळे महाराज मंडळींची गाडी, माऊली कृपा बडेकर बंधूंची गाडी, त्या ठिकाणी वळकडे शेजारी गाडी आहे सर्व वळकड्यांच्या. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे फलटण तालुका सहकारी दूध संघ फलटण आमच्या संघाच्या वतीनं आमचे संघाचे चेअरमन माननीय धनंजय सखाराम पवार आणि महानंदाचे उपाध्यक्ष डी.के. पवार यांच्या हस्ते आपले महाराजचा सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. पुढे या थोडस पुढे या. 2 मिनिटं ती भिक्षाम दिंडीची त्याला घेऊन येतं. पुढे या, मागे पुढे या, पुढे या. पुढे काम तेवढं करून करा. त्याची शूटिंग बनवायचे. महिला मंडळ तिकडे बघा. हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये गोविंद महाराज केंद्रीय दिंडी क्रमांक 43 या दिंडीमध्ये माझे आमदार गजानन भोगे साहेब हे या प्रवासामध्ये आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी फलटण दूध संघाच्या वतीनं मी आमचे महानंदाचे माजी उपाध्यक्ष माननीय डी.के. पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या दिंडी सोहळ्याचे विश्वस्त माननीय रामदास पाटील यांचंही या ठिकाणी संघाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब हिंगे साहेब यांचाही या ठिकाणी फलटण दूध संघाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मानदास महाराज शिरसट यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे रमण शेठ लावटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. दिंडीला या ठिकाणी आता ज्ञानेश्वर जाधव दिंडीला आपल्या आता शुभेच्छा देतील. या ठिकाणी पवार साहेब आणि नंतर या ठिकाणी त्यांचं स्वागत संस्थांच्या वतीने होतं. त्याचप्रमाणे सुभाष गावडे यांनी या ठिकाणी सत्कारासाठी पुढे यावं. भास्कर महाराज पवार यांनी या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित राहावं. या ठिकाणी माऊली वाघमोडे साहेब यांचाही या ठिकाणी
फलटण दूध संघाच्या वतीनं सत्कार करण्यात येतं. सगळ्यांच्या हरिभक्त परमगुरुवरी गोविंद महाराज केंद्र संस्थांच्या वतीने दिंडी क्रमांक 83 वतीने या ठिकाणी अतिशय आपल्या दुधाचा बऱ्यापैकी या ठिकाणी पूर्ण खर्च दूध संघाच्या वतीने या ठिकाणी धनंजय पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि दिंडी क्रमांक 43 वतीने त्यांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांच्याकडे सर्व सहकारी सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. तिथे आलेल्या जागेवर आपण बसला आहात. पुनर्वसन या जागेमध्ये हरणवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असेल किंवा इतरत्र कोणी असतील या ठिकाणी त्यांच्या कानावर आवाज जात असेल या ठिकाणी त्यांना विनंती असेल आपण सुद्धा दिंडीला भेट देण्याकरता ते यायचं आहे. केंद्रीय महाराज संस्था आपल्या सर्वांचा सदस्य आहे. यांचं बघा कडे आज पूर्ण आपल्या दिंडीला जी दुपारी खीर झाली ती सुद्धा या ठिकाणी 400 लिटर दूध आज आपल्या दिंडीला श्री धनंजय पवार साहेब त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून दिल्याबद्दल गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था त्यांचं शिद्धशापणी अगदी जवळचं नातं दिंडीचं आणि या खंडणकरांचं नातं अगदी जवळचं नातं आपलं झालेलं आहे. कारण अतिशय या ठिकाणी त्यानंतर मोठं सहकार्य यांचं या दिंडीला असतं. रात्री सारी सकाळचं संकलन झालेलं दुपारी जाते 3ला परत रात्री 10च्या पुढे संकलन इथे आमचे सेंटर आहे पण शहरात त्यांनी दुसऱ्याला देऊन टाकलं होतं. नंतर गाडी तिथे गेली परत मग आमच्या गावाला बोलावलं कधी लागणार या ठिकाणी सर्वांचं स्वागत झालंय. पवार साहेबांनी विनंती असेल दिंडीला शुभेच्छा द्यायच्या नंतर या ठिकाणी प्रवचनाला प्रारंभ होईल. पटेल इकडे या. फोटो काढून बाबा एक फोटो या ठिकाणी अविनाश महाराज बळेकर यांचाही फलटण दूध संघाच्या वतीनं दूध संघाचे मॅनेजर नलवडे साहेब सत्कार. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली महाराज पालखी सोहळा 2026 या सोहळ्यामध्ये
गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे दिंडी क्रमांक 43 गेली अनेक वर्ष या सोहळ्यामध्ये हजारोच्या संख्येनं म्हणजे 4,500 च्या पुढे भाविक या दिंडीमध्ये असतात आणि एवढा मोठा कारभार व्यवस्थितरित्या तिथे पंढरपूर सुरू असतो आणि हे चालत असताना माऊलींचे आशीर्वाद आहे, त्याबरोबर संतश्रेष्ठ गुरुवर्य केंद्रे महाराज यांचाही आशीर्वाद या सोहळ्याला लाभलेले आहे आणि आपण सर्वच या सोहळ्यामध्ये अतिशय आनंदाने प्रवास करत आहोत आणि आज फलटण मुक्कामी आमच्या या फारांवाडी परिसरामध्ये फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचं ऑफिस इथे शेजारीच आहे. गेली 10 वर्षापासून आम्ही या सोहळ्याच्या पुन्हा फुलाची पाकळी मदत करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि तो प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांच्या संघाच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. या दिंडीला पुढच्या वर्षी 16 वर्ष साजरं होत आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी अजून वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण निश्चितपणे नियोजन करून त्या ठिकाणी घेऊ आणि आता महाराजांचे वंशज शिष्य या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या सोहळ्याचं कामकाज आणि परंपरा चालू ठेवली, त्याबद्दल मी त्यांचं संघाच्या वतीनं प्रत्येकाला त्यांना आभार मानतो आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवून सत्कार केला, त्याबद्दल संघाच्या वतीनं सर्वांचे आभार म्हणून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. साहेब धन्यवाद. आपण आलात, म्हणजे दिंडीचं वैभव वाढवलं आणि अतिशय या ठिकाणी आज 400 लिटर दूध मगाशी इतकं लोकांनी जेवले. काही लोक म्हणजे माझा स्वयंपाकच करू नका असं वाटलं, सगळी मरून जाऊन नुसती खीरच खात राहू शेवायची, इतकी सुंदर. मी सांगतो 3 चपात्या मी खाल्ल्यात तरी आणलेले पंढरपूर जेवत नाही. अगदी इतकं सुंदर या ठिकाणी सुंदर असं दूध 400 लिटर दूध दिल्याबद्दल संस्था आपला आभारी आहे आणि सर्वांनाच विनंती असेल माझी की आपण प्रसाद घेऊन आता जायचे, पण तुमच्या मागे कामं असतात. पण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी आम्हाला काही लागत नाही, फक्त तुमची गरज आहे. सुवर्ण महोत्सव इथे माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने आपला इथे काय करता येईल त्याबद्दल पुढं या ठिकाणी आपण चर्चा करूयाच. अजून या ठिकाणी दिंडीच्या वतीने पुढच्या वर्षाकरता या ठिकाणी विनंती असेल, आव्हान असेल आणि घरचं म्हणून आव्हान आहे, नाही तर वारकरी आम्ही पुन्हा मागत नाही का, हे घरचं म्हणून तुम्हाला आव्हान करतोय. या ठिकाणी एक घरचे आहात, तुमची दिंडी आहे म्हणून या ठिकाणी विनंती असेल पुढच्या वर्षी अजून आपलं काही याच्यापेक्षा वेगळं सर्वांना वारकऱ्यांना सुविधा कशी देता येईल, सेवा कशी देता येईल, हा या ठिकाणी हाच दिंडीच्या वतीने भाव व्यक्त करतो. आपण आलात त्याबद्दल पुरुष एकदा सर्वांनी एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. व्यक्ती काम आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला सर सर पुढे तुम्ही या ना या सर तुम्ही काय करा येता तुम्ही हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर आजचा जो महाप्रसाद आहे या ठिकाणी कृष्णाशेठ शामराव खुल्लो यांच्या वतीने आजचा महाप्रसाद कथा हैदरसेठ आश्रम टाके भाजी कमी करा. जोशी ग्रुप 2 वरणाचे वडा 2-3 वरण. कारभारशेठ शामराव खुल्लो कृष्णाशेठ शामराव खुल्लो 2 पकडी वरण माझ्या वडा. वैकुंठवासी छायाचित्र बाबूराव खंडाळकर यांच्यासोबत हॅलो खंडाळकर यांचा महाप्रसाद आहे. कृष्णाशेठला विनंती असेल आपण पुढे यायचंय या प्रसादाकरिता चला वरण इकडे वाडा पुढे या चला वाडी कोण बरं. आणि आम्ही ते पंढरपूर लागणारा जेवढा तांदूळ आहे तो हैदरशेठ टाके ते आम्ही भाजी कमी करा. 2-3 वरणाचे वाढवा. कृष्णपाटील पुढे या यांचं स्वागत उभी साहेब जास्ती होते पिठा बांधून या ठिकाणी भगवंत पिठा आजच्या महाप्रसादाकरता 51,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिलेले जोरात एकदा त्यांचं जेवढं टाळाच्या लग्नाला स्वागत करायचं आहे. आणि आंबे ते पंढरपूर जो आपण या ठिकाणी घेऊन खातोय तो या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ त्याने घेऊन गेला होता का आपण थोडं चेंज करू पूर्ण गावाचा खर्च या ठिकाणी समस्त ग्रामस्थ खुल्लोडच्या वतीने या ठिकाणी गावाचा खर्च आहे. आंबे ते पंढरपूर या ठिकाणी भास्करशेठ गायकवाड गाडगे पाटील यांच्या वतीने सुद्धा तो गावाचा खर्च आहे. मनाशिव घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवना करी दिवेत्व अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर भरण गावी देव कर्म वदनी कव घेता नाम घ्या श्री हरीचे पुंडलिकावदे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गुरुदेव गोविंद महाराज की जय. नरसी परिवार खुल्लोडकर अतिशय मोठं त्या ठिकाणी त्याचं सुद्धा पेटा बाबा गहू गोळा करताना 25 ते 30 मिनिटांमध्ये 50-60 क्विंटल गहू गावकरी मंडळी ट्रॅक्टर सर्व आजी माझी सर्व गावकरी मंडळी सर्वच लहान मोठे गोळा करते. या ठिकाणी त्या समोर भागवत गोकुळी आपण यायचं आम्हाला आपण यायचंय. वारीच्या अगोदर 2 महिन्यापूर्वीच गव्हाचा या ठिकाणी पूर्ण नियोजन पुढे सुंदर असा श्लोक मंडळी पावली. धन्यवाद तुम्हाला ओसईकर या ठिकाणी अनेक रत्न आपल्या दिल्लीमध्ये पंढरपूर आज पूर्ण गावाचा खर्च झाला. या ठिकाणी तांदळाचा खर्च हैदरशेठ टाके यांच्या पत्नी स्वरूपामध्ये या ठिकाणी कोणी आले का? माऊली इकडे माऊली ठीक आहे.
या ठिकाणी हरदर्शी काटे बाबांच्या इकडे त्यांच्या वतीने प्रतिनिधी शेष नारायण काटे बाबा आपण या ठिकाणी पूर्ण तांदळाचा खर्च या ठिकाणी आदित्य पंढरपूर दिला तथा श्रीराम कृपा भजनी मंडळ श्रीराम कृपा मंडळ 7 पाटी यांनी सुद्धा 1 टन तांदूळ दिंडीला दिलेला आहे. त्यांचं तुम्ही असेल त्यांनी सुद्धा इकडं बाबांचा प्रसाद घेण्याकरता येते 7 पाटी श्रीराम या ठिकाणी कृपा भजनी मंडळ किंवा श्रीराम मंदिर ट्रस्ट या ठिकाणी मंडळ आज दुपारी याचा महाप्रसाद झाला. या ठिकाणी सर्व चालू जाते त्यापैकी ठेपा आपला उद्याचा दुपारचा ठेपा पूर्वीच्या ठिकाणी पाण्याच्या टाकी समोर उजव्या हाताला पिंपळला दुपारी त्या ठिकाणी थांबायचं आणि रात्रीचा मुक्काम बरडला पूर्वीच्या ठिकाणी तिकडे पाण्याच्या टाकीकडे उजव्या हाताला माऊली तळाच्या खाली बरोबर न चुकता सर्वांनी यायचे. पूर्वीची ठिकाणं आहे. सर्वांनी जुन्या भाविकांना माहिती आहे, नवीन भाविकांची माहित नसेल तर जुन्या भाविकांशी संपर्क साधायचा आहे, न चुकता बरोबर यायचे. इथे दिंडीला भेट देण्याकरता आमचे निवृत्तपरायण नामदेव मराठवडे बाबांच्या दिंडीतून आमचे नाना महाराज पुढे त्यांचं सुद्धा या ठिकाणी प्रभाषक पेटा बनवून स्वागत करा. पुढे पुढे